आपल्या आवड गणिताच्या या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री मधलं 9.1 मधून सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करणार आहे। याआधी आपण फॉर्म्युलेज बघितले, ट्रिग्नॉमेट्रीचे इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नॉमेट्री बघितलेले, त्याचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तर आता बघा जो एक्झाम्पल आहे आपला तो काय आहे बघा, अ ट्री ब्रेक्स ड्यू टू स्टॉर्म, a tree breaks due to storm and broken part bends so that the top of the tree touches the ground making an angle 30 with it। म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, एक झाड आहे आपलं, समजा मी हे झाड घेतलेलं आहे इथं, तर बघा हे ए बी आणि इथं नाव देते मी डी। तर हे जे झाड होतं हे टॉप ऑफ द ट्री आहे आणि हे जे आहे ते असणार आहे आपलं बॉटम ऑफ ट्री, ठीक आहे। तर आता हे जे झाड होतं ते काय केलेलं आहे, इथं खाली पडलेले म्हणजे जो हा पार्ट होता तो ऍज इट इज काय झालेला आहे, तर ग्राउंडला टच झालेलं आहे आणि हे आहे आपलं ग्राउंड, ठीक आहे। तर आता हे पडल्यामुळे इथं काय आलेलं आहे, डायरेक्ट इथे येऊन पडलेलं आहे। म्हणजे ह्याची लेंथ बीडीची लेंथ ए बी सी घेऊया इथं आपण, म्हणजे जेवढा डीए असणार आहे इन डायग्राम बघा आपला एडी इज इक्वल्स टू काय असणार आहे, आपला एसी असणार आहे, ठीक आहे। तर बघा आता फर्स्ट बघा, तर आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे, ही झाली आपली डायग्राम। तर त्यांनी काय केलेलं आहे, मेकिंग अन अँगल विथ इट, म्हणजे जो झाड पडलेलं होतं त्यांनी ग्राउंड बरोबर काय केलेलं आहे, 30 डिग्रीचा अँगल मेक केलेला आहे, म्हणजे तयार केलेलं आहे। तर द डिस्टन्स बिटवीन फूट फ्रॉम द ट्री टू द पॉइंट वेअर द टॉप टचेस द ग्राउंड इज 8 मीटर। म्हणजेच काय, जे फूट ऑफ द ट्री म्हणजे जो आपला पाया होता त्यातून काय केलेलं आहे, जिथं ट्री टच झालेलं आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स किती दिलेलं आहे, त्यांनी 8 मीटर हे डिस्टन्स दिलेलं आहे। अँड फाइंड द हाईट ऑफ द ट्री, म्हणजे आपल्याला काय करायचंय, ही याची जी टोटल आहे ती हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे। फर्स्ट लागेल बघा, तर आता आपले जे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नॉमेट्रीचे, ते ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज करून आपल्याला फर्स्ट लेंथ कुठली आहे, तर एबी ही लेंथ आहे ती पहिल्यांदा फाइंड करून घ्यायला लागेल। नेक्स्ट काय करायला लागेल, एडी, एडी म्हणजेच काय असणार आहे, एसी आहे, ते आपल्याला फाइंड करून घ्यायला लागेल आणि त्या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला ही काय होईल, इथली टोटल लेंथ मिळेल, ठीक आहे। तर आता फर्स्ट बघा, हा जो ट्रायंगल घेतलाय आपण, ट्रायंगल कुठला घेतला, ए बी सी घेतलेला आहे, तर अँगल बी इज इक्वल्स टू आपलं काय आहे, 90 डिग्री आहे, ठीक आहे। तर आपण आता इथं जर एबी जर फाइंड करायचं म्हणलं तर आपल्याला दिलेल्या साइड्स कुठल्या आहेत बघा, अपोजिट साइड एक माहिती आहे आणि ऍडजस्टंट साइड माहिती आहे। मग एक तर आपण साइन 30 किंवा मग कॉस 30 या दोघांपैकी एक कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकतो। तर सॉरी, साइनचा यूज नाही करता येणार आहे, तर आपल्याला टॅनचा फॉर्म्युला यूज करायला लागेल, कारण टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये असं असतं की टॅन 30 अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड। म्हणजेच बघा, जर टॅन 30 चा आपण फॉर्म्युला यूज केला तर टॅन 30 इज इक्वल्स टू अपोजिट साइड कुठली आहे आपली, ए बी अपॉन बी सी येणार आहे। तर टॅन 30 जे आहे, तर टॅन 30 किती असतं आपलं 1/√3 असतं आणि ए बी अपॉन बी सी आहे, तर ए बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि बी सी ची जी व्हॅल्यू आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, 8 दिलेली आहे। जर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये गेलं, हा डिवाइड मध्ये होतं, इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशनला जाईल, त्यामुळे ह्याचा आन्सर किती असणार आहे, 8/√3। हे कशाचं आन्सर आलेलं आहे, आपलं एबीचं आन्सर आलेलं आहे। नेक्स्ट बघा, आपला अँगल हा राईट अँगल तोच राहणार आहे, पण आपल्याला आता काय करायचंय, हायपोटेनियस फाइंड करायचे। तर हायपोटेनियस फाइंड करताना काय करायला लागेल आपल्याला, एक तर आपल्याला ऍडजस्टंट साइड माहिती आहे आणि हायपोटेनियस आपल्याला फाइंड करायची आहे। म्हणजे जर घेताना आपण काय घेतलं, कॉस 30 चा फॉर्म्युला यूज केला, तर कॉस 30 काय असतो, ऍडजस्टंट साइड अपॉन आपला जो फॉर्म्युला ए बी इज द हायपोटेनियस, ठीक आहे। तर कॉस 30 जे आहे ते किती आहे आपलं, √3/2 आहे, इज इक्वल्स टू बीसी अपॉन एसी। बीसी किती आहे आपलं 8 आहे आणि एसी आपल्याला फाइंड करायचंय। तर आता एसी जे होतं ते काय होईल बघा, इकडे गेल्यानंतर क्रॉसला जाईल, एसी इज इक्वल्स टू 8 × 2 अपॉन √3, कारण 2 डिवाइड मध्ये होतं, इकडे आल्यावर मल्टिप्लाइड गेले आणि हे मल्टिप्लिकेशन होतं ते डिवाइड मध्ये गेले, म्हणजे त्याचे आन्सर आले आपले 16/√3 आलेलं आहे। आता फाइंड काय केलेलं आहे, ए बी पासून ए बी आणि ए डी हे असे दोन डिस्टन्स आपण फाइंड केलेले आहेत। द एसी म्हणजेच आपला काय असणार आहे, इथं बघा एसी म्हणजेच काय असणार आहे, आपला एडी असणार आहे, म्हणजे एडी किती असणार आहे आपल्याला 16/√3 असणार आहे। बट आपल्याला फाइंड काय करायचंय, तर बीडी फाइंड करायचंय। बीडी फाइंड करायचंय म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, तर ए बी
म्हणजे ह्या दोन्ही लेनची ऍडिशन केली तर आपल्याला टोटल काय मिळणार आहे, बीडी मिळणार आहे. सॉरी, AB प्लस एडी. तर आता आपला एबी काय आलाय बघा, एबी काय आला आपला 8/√3 आलेला आहे, त्यामुळे 8/√3 घेतलेले आहे. प्लस एडी काय आले आपल्याला 16/√3 आलेले आहे, त्यामुळे ऍज इट इज तेच घेतलेले आहे तिथं. √3 दोघांचे सेम होते, त्याच्यामुळे येताना आपला आन्सर काय असणार आहे, 8 + 16 म्हणजे 24/√3 आलेले आहेत. पण इथं बघा आता डिनॉमिनेटर मध्ये √3 आहे, तो आपल्याला काढून टाकायचा, म्हणजे आपल्याला ह्या टर्मला रॅशनलाइज करायचे. रॅशनलाइज करायचं म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आलेले रूट जे काढून टाकतात त्याला आपण काय म्हणतो, रॅशनलाइज करणं असं म्हणतो. त्यासाठी काय करायला लागतं, तर डिवाइड मध्ये √3 आहे, तर त्या √3 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायला लागतं, मल्टिप्लाइड करायला लागतं. आणि मल्टिप्लाइड केल्यानंतर बघा 20 × √3 म्हणजेच काय झाले, 24√3 झालेले आहेत. आणि खाली जे 3 × 3 होते ते अपॉन मध्ये ओनली 3 आलेले आहेत, कारण √× डबल रूट होतात आणि स्क्वेअरिंग केल्यामुळे काय होतं, 9 हा कशाचा, 3चा स्क्वेअर रूट असतो, त्यामुळे बाहेर काय आलेले आहेत, 3 आलेले आहेत. 3 × 1 = 3, 3 × 8 = 24 म्हणजे आन्सर काय असणार आहे, 8√3 हे काय असणार आहे, ह्याची या टोटल झाडाची काय असणार आहे, लेंथ असणार आहे मीटरमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.